श्री स्वामी समर्थ. सोपे उपाय व तोडगे. कोणाकडे आपले पैशाचे काम असल्यास खिशातून 5 लवंगा किंवा लसणीच्या सोललेल्या पाकळ्या एका पुडीत बांधून घेऊन जाव्यात. यामुळे पैशाच्या कामातील दुप्पट अडथळे नष्ट होऊन आपले काम होते, आर्थिक लाभ होतो. दर गुरुवारी तुळशीला थोडे दूध घातल्यानं घरात लक्ष्मीचं कायमस्वरूपी वास्तव्य राहतं. घरातील नवीन केरसुनी आणल्यावर तिला हळदी कुंकू लावून तिची पूजा करूनच तिला वापरावी. तिला पाय लावू नये व ती सहज दिसेल अशी ठेवू नये. दिवे लागल्यावर झाडू कधीही मारू नये. घराचा मुख्य दरवाजा नेहमी फडक्याने पुसून स्वच्छ ठेवावा. तसेच संध्याकाळी तिन्ही सांजेला मुख्य दरवाजा थोडा तरी वेळ उघडा ठेवावा. त्यावेळेस धूप दाखवावा. दर बुधवारी तिजोरीची पूजा करावी. तिजोरीवर काही जड वस्तू किंवा देव वगैरे ठेवू नये. तुळशीत काही लोक शंकराची पिंड ठेवत असतात, ते चुकीचं आहे. तर काही लोक भंगलेल्या मूर्ती देखील तुळशीमध्ये ठेवतात, तेही चुकीचं आहे. तुळशीत फक्त देवास वापरलेले पाणी विसर्जित करावे. घरात विनाकारण जर कटकटी होत असेल तर घरामध्ये हळद आणि गोमूत्र मिश्रित पाणी शिंपडावं. जर तरीही काही फरक न वाटल्यास 5 सवाष्णींना मानपान करावं व दूध द्यावं. असं केल्यानं घरातील कटकटी कमी होतात. दिवा व समईचे ज्योतीचे तोंड नेहमी उत्तरेकडे लावावे. उत्तरेकडे असल्यास लक्ष्मी प्रसन्न होते. पूर्वेकडे असल्यास आपल्याला सुखप्राप्ती होते. आपल्या कपाळी मधल्या बोटाने गंध लावूनच नंतरच देवपूजा करावी, म्हणजे ती देवपूजा पूर्ण होते. पैशासंबंधित कामासाठी निघत असताना उजवा पाय घराबाहेर टाकून निघावं. गणेशास एक लाल फूल मंदिरात वाहून समोर आलेल्या अपंग भिकाऱ्यास व वृद्ध भिकाऱ्यास पैसे देऊन त्याचे मन संतुष्ट करावे, म्हणजे आपल्याला यश मिळते. घरात मनी प्लॅन्ट कधीही लावू नये, पैशाची चणचण भासते. श्री स्वामी समर्थ हा जप घरातल्या सर्वांनी किमान 108 वेळा म्हणावा. कोणाही एका व्यक्तीनं रोज 1000 जप करावा, धनलाभ होतो. आपल्याला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.